कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। कांद्याला हमीभाव मिळावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या मनमाडमधील लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे यांच्यासह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत। कांद्याचे दर सतत घसरत असल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांच्याकडून। संदीप, नाशिकमध्ये आज हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। साधारण किती वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल आणि काय एकूणातच सध्याची तिथली परिस्थिती? आकांक्षा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे। शेतकरी एल्गार आंदोलन म्हणून हे आंदोलन पुकारले गेलेले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत, खासदार भास्कर भगरे हे देखील या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत। कांद्याला जो भाव राज्यभरात शेती कवडीमोल भाव मिळतो आहे, या कवडीमोल भावासाठी हे आंदोलन पुकारलं आहे। साधारण 2 ते 3 हजार रुपये हमी भाव द्यावा, कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या या प्रमुख मागण्या असणार आहेत। त्याचबरोबर जे निर्यात खुली आहे, मात्र बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये एक्सपोर्ट होत नाहीये माल, त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे जे भाव ते कमी पडलेले आहेत। एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये देशातील केंद्र सरकारने असेल, राज्य सरकारने असेल, हे बांगलादेश तसेच श्रीलंकेशी बोलणी करून एक्सपोर्ट जे आहे ते सुरू करावे। त्याचे याच पद्धतीने आखाती देश जे आहेत या युद्धाचे परिणाम म्हणून भाववाढ देखील झालेली आहेत। तब्बल 6 पट जे आहे ती दरवाढ झाल्याने येथील व्यापाऱ्यांना देखील एक्सपोर्ट करायला अडचण येत असल्यामुळे हे आंदोलन आजचे जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होत आहे। आकांक्षा, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत ते देखील जाणून घेऊयात। कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय। सरकारने दिलेल्या 1235 रुपयांच्या भावाबद्दल शेतकरी समाधानी नाही। निर्यात खुली असली तरी बांगलादेशात कांदा जात नाहीये। त्याचबरोबर श्रीलंकेत आयात शुल्क लागू झाल्यामुळे श्रीलंकेमध्ये देखील कांदा जात नाहीये। श्रीलंकेत आयात शुल्क कमी व्हावं किंवा निर्यातीला सबसिडी मिळावी अशी मागणी आहे। आखाती युद्धामुळे 6 पट भाववाढ झाली आहे, तिथेही निर्यात परवडत नाहीये। आखाती देशातील युद्ध, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। तर या काही अडचणी शेतकऱ्यांना भेडसावतात। आणि कांदा खरेदीच्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवरती टीका केली आहे। रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय जाणून घेऊयात। ऑगस्ट 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून 2410 रुपये दरानं कांदा खरेदी करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती। आज 3 वर्षांनी उत्पादन खर्च 20 ते 25% वाढलेला असताना मुख्यमंत्री मात्र 1235 रुपये दरानं कांदा खरेदी करण्याची घोषणा करत असतील तर याला काय म्हणावं? तेव्हा आणि आज शेतकरी तोच आहे, शेतकरी बदललेला नाही। सरकारच्या भावना, शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी बदलली। कदाचित तेव्हा निवडणूक जवळ असल्यानं शेतकऱ्यात मतदार दिसत असावा आणि आज निवडणूक नसल्याने शेतकऱ्यात मतदार दिसत नसावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शुद्ध फसवणूक नाही का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।